हीच ती व्यक्ती आहे रोहित आर्य नावाची, ज्यानं हा संपूर्ण प्रकार केलेला आहे। जवळपास 20 मुलांना त्यानं डांबून ठेवलेला आहे। तर दुसऱ्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो आपण राज स्टुडिओ इथली ही दृश्य आहेत आणि या स्टुडिओच्या वरच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीमध्ये जवळपास 20 मुलांना त्यानं डांबून ठेवलेले आहे। सध्या घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल देखील दाखल झालेला आहे। शिवाय क्राईम ब्रांच 10चं पथक देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मात्र ही व्यक्ती आपल्या मागण्यांवर, आपल्या भूमिकेवर ठाम आहे। शिवाय त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून एक धमकी देखील दिली आहे की मला सुसाईड करायचं होतं, काही व्यक्तींमुळे मला नाराजी आहे, त्यांच्याशी चर्चा करायची आहे, मात्र ती चर्चा होत नसल्याच्या कारणामुळे या 20 मुलांना ओलीस ठेवलंय। शिवाय मी दहशतवादी नाहीये, मला कोणती आर्थिक चणचण नाहीये असंही त्यांनी म्हटलेलं आहे। कोणतीच आर्थिक मागणी नाहीये माझी, केवळ काही माणसांशी चर्चा करायची आणि त्यामुळेच मी हे पाऊल उचललंय। तर ती चर्चा झाली नाही तर त्यानं थेट ही संपूर्ण जागा जाळण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या आगीमध्ये मी स्वतःला देखील मारणार आहे। शिवाय या 20 मुलांचं देखील इजा होऊ शकते असंही त्यांनी म्हटलेलं आहे। रोहित आर्य नावाच्या या व्यक्तीनं मुलांना डांबून ठेवलंय। हे जवळपास 1.5 तासांपासून हा संपूर्ण थरार सुरू आहे। या मुलांना अद्यापही बाहेर काढण्यात आलेलं नाहीये। मुंबईतल्या पवईतल्या एका राज स्टुडिओ या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।